ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये आता दोन घटना घडताना दिसणार आहेत. मधुभाऊ आता घरी आलेले आणि घरी आल्यावरती खऱ्या अर्थाने मधुभाऊंनी मात्र आता इकडे सायलीला जे काही सत्य सांगायचं आहे ते सगळं सांगितलंय. फक्त आता हे सत्य घरच्यांच्या समोर येणं बाकी आहे. सायली आता दिमाखात हे सत्य घरच्यांच्या समोर सांगायला चाललेली आहे आणि इकडे इकडे मात्र प्रियाच्या प्रेग्नन्सीची न्यूज पण फुटलेली आहे. एकाच वेळेला घरामध्ये दोन आता मात्र बॉम्ब फुटलेले आहेत. पण हे दोन बॉम्ब फुटले जरी असले तरी अश्विनने ठाम निर्णय घेत मात्र आता हे बाळ माझं नाहीये किंवा ह्या बाळाला मी एक्सेप्ट करणार नाही किंवा ह्या बाळाला जर का माझं असेल पण ते जन्माला आल्यानंतर असं म्हणत ठाम आपला निर्णय घेतलाय आणि अश्विनच्या निर्णयाच्या पलीकडे कोणीच जाऊ शकत नाहीये, कारण शेवटी निर्णय अश्विनचा आहे. पण पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायलीला ज्या वेळेला समजलंय की आपणच तन्वी आहोत त्यावेळेला खरा काय प्रकार घडलाय, सगळ्या गोष्टी कशा घडून आलेल्या आहेत, सगळं सगळं सविस्तरपणे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. छोटासाच व्हिडिओ आहे, चुकवू. इकडे या दोघांचं प्लॅनिंग चालू आहे आणि त्यानंतर ती सांगायला लागते, बघ तुला आता जाऊन तिकडे बॉम्ब फोडायचा आहे, मी प्रेग्नेंट आहे इतकाच. आणि हे सगळं सगळं आता अशा पद्धतीने त्या लोकांच्या समोर आलं पाहिजे की त्यानंतर त्यांना इथे माझे पाय धरायला यायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून मला इथून सोडवलं पाहिजे. हे सगळं सगळं फक्त आणि फक्त तूच करू शकतोस. आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे मी आता नक्कीच हे सगळं करेन, पण आता तू माझी काय मदत करू शकशील. यावरती ती सांगायला लागते, 100% मी तुझी मदत करणार. तू या सगळ्यांना बर्बाद करणार आहेस हे मला चांगलं माहिती आहे आणि त्यासाठी मी आता काहीही झालं तरी तुला तुला या सगळ्यामध्ये मदत करणार म्हणजे करणारच. तू मला फक्त विचार, तुला काय कशासाठी मदत पाहिजे, तुला काय पाहिजे हे आणि त्यानंतर मात्र आता इकडे इकडे ती सांगायला लागते, तुला सगळ्यात महत्वाचं सांगू का, तर आता तू ते अस्मिताचं बाळच पळव. आणि असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो, काय सांगतेस तू मला. यावरती ती सांगते, हो खरं सांगायचं तर आता त्यांचं बाळ जर का पळवलंस ना मग मात्र तुला तुला या सगळ्यामध्ये त्यांना तुझ्या पायाशी येण्याशिवाय पर्यायच नाहीये. एक काम कर, तू तिचं बाळ पळवायचं आहेस आणि एक गोष्ट आता ही करायची की तिचं बाळ पळवलं ना की आता ते शोधून पण तूच काढायचंयस. यावरती तो म्हणतो, तू काय डोक्यावर पडलेस काय, काय सांगतेस काय मला. यावरती प्रिया आता सांगायला लागते, मी जे काही सांगते ना ते आता जर का तू केलंस ना मग मात्र हे सगळा प्रकार आता एकदम सोपा होऊन जाईल. आणि त्यावरती तो म्हणतो, म्हणजे काय. त्यावरती ती सांगायला लागते, हे बघ आपलं बाळ आपणच तू पळवायचं, पळवल्यावरती मात्र आता ते तूच शोधून द्यायचं. यावरती तो म्हणतो, अगं तेच विचारतोय, काय संबंध काय, मी का शोधून द्यायचं त्यांना. यावरती ती सांगते, कारण कारण तुला कोर्टामध्ये सिद्ध करता येईल की हा सुभेदार परिवार कोणत्याही प्रकारे मात्र आता तुझ्या बाळाची व्यवस्थितरित्या काळजीच घेत नाहीये. आणि आता ही काळजी घेत नसल्या कारणाने मात्र आता अस्मिता किती निष्काळजी आहे किंवा फक्त अस्मिताच नाही तर तिच्या घरचे किती निष्काळजी आहेत हे सुद्धा आपण इकडे सिद्ध करू शकतो. आणि त्यानंतर कोर्टात पुन्हा एकदा केस उभी कर, पुन्हा एकदा केस उभी केलीस ना की त्यानंतर मग आता काहीही झालं तरी सुद्धा कोर्ट या सगळ्याचा नक्कीच विचार करणार की आता ही घरातली माणसं एक छोटं बाळ सांभाळू शकत नाहीयेत तर हे बाकी काय करणार. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, वा प्रिया वा, म्हणजे खरंच मला जे काही साक्षीने सांगितलं होतं ना ते सगळं खरं ठरलेलं आहे. साक्षी मला म्हटली होती की जर कुणी तुला मदत करू शकत असेल ना तर ती फक्त प्रिया आहे. आणि प्रिया सांगते, तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. एक गोष्ट आता ठाम लक्षात ठेव, काहीही झालं तरी या लोकांना मात्र आता आपण दोघं मिळून धडा शिकवायचा. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी वकील बघ. यावरती तो म्हणतो, थांब जरा, तुझी आधी न्यूज कळू दे, त्या लोक काय करतात ते बघू दे. त्या लोकांनी जर का आता तुला स्वतःहून जर का एक्सेप्ट केलं तर वकील तेच करतील की अर्जुन आहे की, जर का हे सगळं झालं तर कल्पना त्याला काय सोडणार आहे. आधी तुझं हे काय होतंय ते बघूया. आणि त्यावरती प्रिया सांगते, मी तुला सांगते तेवढं कर, तू एक वकील मला बघून ठेव, कारण आता त्यांचा निर्णय बदलायच्या आत मला लगेच वकील करून इथून आता निघू दे. तू कोणत्याही बाबतीत हायगय करू नको, मी काय सांगते तेवढं कर, माझ्यासाठी वकील बघ आणि अस्मिताचं बाळ म्हणजेच तुझं बाळ पळवण्याचा प्रयत्न कर. यावरती तो म्हणतो, ठीक आहे
मी बघतो काय करायचं ते. पण तुला अजून एक गोष्ट सांगू का, जी गोष्ट तुला आता माहित नाहीये. आणि यावरती प्रिया म्हणते बोल. आणि त्यावरती तो सांगतो ती सायली सुद्धा प्रेग्नंट आहे. ही सुद्धा आता तुझ्या माहितीची गोष्ट असेल किंवा तुला या सगळ्याचा काही उपयोग होत असेल तर मात्र तू बघ. यावरती ती सांगते काय, ती सायली प्रेग्नंट आहे? नाही नाही, ही गोष्ट माझ्यासाठी अजिबात चांगली नाही. उलट माझ्यासाठी ही गोष्ट वाईट आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, आता माझ्या प्रेग्नन्सीची न्यूज समजली असती तर कदाचित सुभेदारांचा वारस हा माझा पहिला वारस असता आणि ह्या लोकांना जरा जास्त सिंपती असती माझ्याबद्दल. पण पण असं काही घडलेलं नाहीये. त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता जे काही वाटलंय ना ते तिच्याबद्दल वाटणार. पण ठीक आहे, तू लवकरात लवकर जाऊन आता माझी न्यूज सांग आणि त्यानंतर माझ्यासाठी वकील आण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू आता ते बाळाचं काय ते बघ. असं म्हटल्यावरती सचिनच्या हातामध्ये आता मात्र कोलीतच लागलंय आणि त्यानंतर सचिन तिकडून निघालाय. प्रिया मात्र चिडलेली आहे. का का नियती माझ्यासोबत असा खेळ खेळत आहे? काय गरज पडले त्या सायलीला सुद्धा आत्ताच प्रेग्नेंट व्हायची? ते काही नाहीये. मला हे सगळं सगळं आता काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सॉल्व्ह करायला पाहिजे. प्रियाच्या डोक्यात विचार चालू आहेत तोपर्यंत सचिन निघून गेला. इकडे आता अस्मिता कल्पनाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे, मम्मा एक काम कर ना, म्हणजे आता तू एक गोष्ट कर ना, तू आजच्या दिवस याला सांभाळ ना, मी जरा बाहेर जाऊन येते. आणि असं म्हटल्यावरती ती म्हणते काय झालंय, तू आता सारखी सारखी बाहेर जातेस. आणि त्यावरती मग आता लगेचच अर्जुन परत आलाय. अर्जुन परत आल्यावरती तो सांगतो अस्मिताई काय चाललंय काय तुझं, म्हणजे आता सारखं सारखं काय तुझं बाहेर जाणं. यावरती अस्मिता म्हणते ऐक ना, म्हणजे मला आजच्या दिवस जरा बाहेर जाऊ दे. अस्मिताला इंटरव्ह्यू द्यायला जायचा असतो आणि कल्पनाला कळतच नसतं की अस्मिताचं काय चाललंय. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो अस्मिताताई काही प्रॉब्लेम तर नाहीये ना, तू आता कोणत्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेली तर नाहीयेस ना. आणि त्यावरती ती सांगायला लागते नाही अर्जुन, अरे प्रॉब्लेम काही नाहीये. आणि त्यावरती तो म्हणतो मग तू का सारखी सारखी अशी बाहेर जातेस? कल्पना म्हणते मला सुद्धा हिला हेच सांगायचंय. आणि त्यावरती अस्मिता बाहेर निघालेली आहे. बरं तोपर्यंत हाच डाव साधत तिकडे आता सचिन एंटर करणार असतो. पण त्याच सायली विचार करते नाही, आज काहीही झालं तरी सुद्धा मी आता मधुभाऊंना ज्या वेळेला घरी आणेन ना त्यावेळेला त्यांना सगळ्या सगळ्या मी आता त्या रेकॉर्डिंग ऐकवेन. इतकंच नाहीये तर मी त्यांना सांगेन सुद्धा की आता विचारेन की का असं होतंय. सगळ्या तन्वीच्या ज्या काही सवयी आहेत त्या सगळ्या सवयी कशा काय माझ्यापर्यंत पोहोचल्यात. नाही, मला मधुभाऊंशी आज काही करून बोललंच पाहिजे. म्हणजे आता प्रतिमात्याने हात ठेवल्यावरती मला या सगळ्यामध्ये बरं वाटणं किंवा हे सगळा प्रकार हा काय आहे मला काहीच कळत नाहीये. अर्जुन सांगायला लागतो सायली हे बघ मी काय सांगतोय माहितीये का, मी आज मधुभाऊंना घरी आणण्यासाठी चाललेलो आहे. पण तू काही मात्र येऊ नकोस. कारण कसं आहे ना, तुला या सगळ्यामध्ये जरा तरी आता मात्र बरं वाटणं गरजेचं आहे. आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते नाही अर्जुन सर असं म्हणू नका. मी आता येते म्हटलं ना तुम्हाला, मी तुमच्यासोबत येते मधुभाऊंना भेटायला. यावरती अर्जुन तिला आता पुन्हा एकदा सांगतो हे बघ सायली, मी तुला जे काही सांगतोय ना ते आता पुन्हा एकदा नीट ऐक. तू कोणत्याही बाबतीमध्ये हयगय करू नकोस. स्वतःची तब्येतीची व्यवस्थितरित्या काळजी घे. यावरती ती म्हणते मी तुम्हाला वचन देते की मी माझ्या तब्येतीची व्यवस्थितरित्या काळजी घेईन. पण पण मी आज तुमच्यासोबत येणार, मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. सायली काही ऐकत नाही म्हटल्यावरती अर्जुनला मात्र आता काय करावं कळत नाहीये. आणि त्यानंतर तो सांगतो ठीक आहे, पण तिकडे आता दगदग करू नकोस. हे बघ एक काम करतो मी तुला, मी मधुभाऊंना ठेवून येतो आणि त्यानंतर मी आता तुला न्यायला येतो, चालेल का? यावरती ती म्हणते ठीक आहे चालेल, तुम्ही आधी मधुभाऊंना घरी ठेवा आणि त्यानंतर मला न्यायला या. असं म्हटल्यावरती सायली विचार करते आज काही झालं तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंना विचारणार. अर्जुन गेलाय हॉस्पिटल, डॉक्टरांकडून डिस्चार्ज पेपर तयार केले, बिल वगैरे सगळं भरलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता डॉक्टर सांगतायत तुमच्या पेशंटला तुम्ही आता निवांतपणे घेऊन जाऊ शकता. अर्जुन आता इकडे लगेचच मधुभाऊंना घेऊन निघालेला आहे. आणि त्यानंतर तो विचार करतोय मला आता मधुभाऊंना घरी जाऊन तिकडची सगळी आता सोय बघितली पाहिजे आणि त्यानंतर मग सायलीला फोन करायला पाहिजे. आणि तो डॉक्टरांना सांगायला लागतो मला काय वाटतं माहितीये का, एक नर्स कायम जर का तिकडे आता असेल ना तर आपल्यासाठी हे चांगलं होईल. म्हणजे मधुभाऊंची काळजी घेणारी एखादी नर्स आता तिथे कायमस्वरूपी असली पाहिजे. आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतात डॉक्टर तुम्ही काळजी करू नका, मी आता एक नर्स तुमच्यासाठी पाठवतोय आणि ती नर्स कायमस्वरूपी त्यांच्यासोबत राहील आणि त्यांची आता काळजी घेईल.
असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे. अर्जुनने मात्र आता लगेचच इकडे नर्स हायर केले, जेणेकरून सायलीला मधुभाऊंची काळजी वाटायला नको आणि सायली या सगळ्यामध्ये निश्चिंतपणे राहावी. आणि त्यानंतर मग आता इकडे आता अर्जुन मधुभाऊंना घरी ठेवून सायलीला नेण्यासाठी आलेला आहे. त्याआधी सायली सांगते की मला आता मुळातच आपल्या घरी जाऊया आणि त्यानंतर मग आता आपल्या घरी जाऊन मग मधुभाऊंच्या आश्रमात जाऊया. मला काही गोष्टी आहेत ज्या घ्यायच्या आहेत. सायलीला आता मात्र काही गोष्टी मधुभाऊंना दाखवण्यासाठी घ्यायच्या असतात, जेणेकरून या सगळ्यामध्ये आपणच तन्वी आहोत हे त्यांना आपण ठामपणे विचारू शकू. आणि त्यानंतर सायली आता घरी आलेली आहे. सायली ज्या वेळेला घरी येते आणि ती काही गोष्टी आता ज्या काही घ्यायच्या आहेत त्या घेऊन निघणार, पण त्याच वेळेला नेमका आता तिकडे आलेला आहे सचिन. आणि सचिन सगळ्यांना सांगतोय, काय तुम्हाला वाटते, आता तुम्हाला माहीत सुद्धा नाहीये की तुमची तिकडे सून प्रेग्नेंट आहे, प्रिया प्रेग्नेंट आहे. ही न्यूज ऐकल्यावरती सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. बरं, आता हे सगळं होत असताना इकडे त्यावेळेला अश्विन नाहीये आणि त्यामुळे मात्र आता कल्पनाला वगैरे सगळ्यांनाच धक्का बसलाय. सायलीला धक्का बसलाय असं कसं होऊ शकतं? आणि सायलीचं मन मात्र पिघळलेलं आहे. पण हा निर्णय सर्वस्वी अश्विनचा आहे असं अर्जुनने त्यांना सांगितलंय. काहीही झालं ना तरी या सगळ्यावरती जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय अश्विनच घेईल. यावरती मग आता सचिन सांगायला लागतो, अरे जरा तरी लाज बाळगा, तुमच्या घराण्याचा वंश आता तिकडे वाढत आहे आणि असं असताना तुम्ही तुमच्या घराण्याच्या वंशाला त्या आता जेलमध्ये जन्माला घालाल का? जरा सुद्धा लाज वाटत नाहीये का तुम्हाला? असं म्हणत सचिन या सगळ्यांना इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच वेळेला मात्र तिकडे अश्विनची एंट्री झालेली आहे. अश्विनची एंट्री झाल्यावरती अश्विनला मात्र आता कल्पना सांगते. कल्पना एकदम अस्वस्थ झालेली आहे. अश्विन, अरे काय, प्रिया प्रेग्नेंट आहे अशी न्यूज घेऊन आता इकडे आला होता सचिन. यावरती तो म्हणतो माहिती आहे मला. आणि त्यावरती प्रताप म्हणतो, अरे असं काय करतोयस? यावरती तो म्हणतो, हो दादाने मला ऑलरेडी हे सांगितलेलं आहे. आता अर्जुनला पण हे माहिती आहे म्हटल्यावरती सगळेच जण खूपच चिडलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, हो पण अश्विनचीच इच्छा होती की मी हे सगळं सांगू नये. प्रतिमा म्हणते, कल्पना सांगते, काय रे तुझ्या मनात तरी काय आहे? आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे अश्विन, की हे बघा, मला आता हे सगळं मान्य नाहीये. मुळातच मी तिला माझी म्हणजे बायको मानत नाहीये आणि ते मूल माझं आहे की नाही माहित नाही. हा, पण जर जन्माला आल्यावरती मी DNA टेस्ट करेन आणि त्यानंतर ते माझं असेल तर त्याची जबाबदारी घेईन. पण तोपर्यंत तिला मी अजिबात माझी बायको मानत नाहीये. अश्विनचा निर्णय पक्का झालाय. बरं, तो इकडे आता अर्जुन मधुभाऊंकडे सायलीला घेऊन आलेला आहे. ज्या वेळेला अर्जुन मधुभाऊंकडे सायलीला घेऊन आलाय आणि त्याच वेळेला मात्र आता सायलीने मधुभाऊंना तो टेप रेकॉर्डचा आवाज किंवा ते सगळं ऐकवल्यावरती मधुभाऊंच्या कानामध्ये तो आवाज कधीच विसरलेले नाहीयेत. आणि मधुभाऊंनी मुळातच फोटो सुद्धा सायलीला दाखवलाय. ही आहे छोटीपणीची सायली आणि तो फोटो मात्र आता सायलीला मोठा धक्का बसलेला आहे. तिला कळतच नाहीये म्हणजे आता आपणच खरी तन्वी आहोत, कारण तिने हा फोटो कित्येक वेळा पाहिलेला आहे. फायनली या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीला आपण तन्वी आहोत हे तर कळलंय, पण हे सत्य घरच्यांच्या समोर ती कसं आणणार? त्यातच प्रियाच्या प्रेग्नन्सीची न्यूज आल्यामुळे सायली काही न सांगता गप्प बसणार का? येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे.